नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. काल हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी ज्या काही योजनांची की याच्यामध्ये वाढ विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी घोषणा करण्यात आल्या होत्या, त्या आता पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये त्या निधीसाठी मंजुरी आता किंवा त्यासाठी एक पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली. आता जे काही आपण शेतकऱ्यांसाठी बघत होतो की शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय मिळणार आहे, खूप काही आशा अपेक्षा आपल्याला होता, पण पहिल्या दिवशी एक योजनेसाठी शेतकऱ्यांना त्याच्यातनं मंजुरी आली आहे आणि ती म्हणजे जी काही शेतकऱ्यांसाठी बळीराजा वीज बिल माफ करण्यासाठी 3050 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीमध्ये आता इथे मान्यता देण्यात आली. आता ही जी मान्यता दिली, पण याला वित्त विभाग किंवा याच्यासाठी सरकारने काय तरतूद करून ठेवली, हा जो निधी असणार आहे हा निधी येणार कुठून, या सगळ्या गोष्टी असतात. फक्त पुरवणी मागण्यांमध्ये विधानसभेमध्ये जे काही पक्ष असतो, सत्ताधारी पक्ष असतो, सत्ताधारी पक्षाने मागणी पूर्ण केल्यानंतर ती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये किंवा शेतकऱ्यांना डायरेक्टली त्याचा लाभ होतो असं नाहीये. याच्यासाठी खूप काही प्रोसेस असणार आहे. आता हे तर झालं एकच मागणी, याच्यासाठी प्रोसेस असते. वित्त विभाग असो किंवा याच्यासाठी लागणारा जो काही निधी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागणारा निधी येणार कुठून, हा सगळ्यात महत्त्वाचा विचार असतो आणि हा विचार शासनाने केला आहे का नाही याच्यासाठी कुठलाही पुरावा नाहीये, याच्यासाठी कुठलाही कागदोपत्र त्यांनी काल दाखवले नाहीयेत अजून. आता जे काही 4-5 दिवस अधिवेशन चालणार आहे, तसं तर आधी 15-15 दिवस अधिवेशन चालू राहत होतं, पण आता यांनी सांगितलं की आम्ही 10 दिवस अधिवेशन करू. आता 10 दिवसांमध्ये देखील किती दिवस शेतकऱ्यांसाठी देता ते बघण्यासारखं असणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला ज्या आशा अपेक्षा होत्या या सरकारकडून की या राज्य शासनाने अतिवृष्टी संदर्भात काही गोष्टी करतील किंवा या अतिवृष्टी संदर्भात शेतकऱ्यांसाठी जे काही त्यांनी आता 2729 कोटी रुपये वाटपाचे बाकी आहेत ते कधी देणार त्या संदर्भात, किंवा अजून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय त्याच्यासाठी याच्यामध्ये निधी वाढवून देणार. दुसरं म्हणजे जे काही सोयाबीन कापसाचं अनुदान आहे त्याच्यावर कोणीतरी चर्चा करेल, त्याच्यासाठी सामायिक क्षेत्राचे जे काही शेतकरी अपात्र ते करतात त्याच्यावर कोणीतरी चर्चा करेल. अशा चर्चा कोणी करताना आपल्याला दिसलेलं नाहीये. मग सगळ्यात प्रश्न हाच आहे की आता हे जे काही अधिवेशन चालणार आहे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, हा सगळ्यात आपला प्रश्न असणार आहे. बघूया काय होणार आहे. तत्पूर्वी जर त्यांनी अजून लाडक्या बहिणींसाठी जे सांगितलं होतं की आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, त्याच्यासाठी त्यांनी 1400 कोटी रुपयांची तरतूद देखील या पुरवणी मागण्यांमध्ये सांगितली. पण हे सगळं करत असताना एकच विनंती या सरकारला आहे की ज्या गोष्टी तुम्ही सांगताय त्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, शेतकऱ्यांना द्या, जेणेकरून आपला जो काही बळीराजा आहे, आपल्या बळीराजा थोडीशी का असेना, तुटपुंजी का असेना, पण ती मदत मिळेल. आपण काही शासनाकडे जास्त काही मागत नाहीये आणि आपण काही मालामाल होण्यासाठी देखील यांना मतदान केलेलं नाहीये. फक्त ज्या काही गोष्टी सांगता, आता एक नवीनच मुद्दा समोर आला काल की जे काही 6000 रुपये देणार होते, 6000 ऐवजी 12000 रुपये देणार होते PM किसानचे, ते देखील कृषी मंत्री म्हणजे जे काही शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की आमच्याकडे असा कुठलाही लेखी प्रस्ताव देखील पोहोचलेला नाही. सो सगळ्या फक्त भूलताबा करत असता, गोली देत असता, आपल्याला जे काही मूर्ख बनवायचे कामं हे करत असतात. परत वेगवेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत सांगता आणि फायनल ज्यावेळेस कागदोपत्री काय म्हणतं त्यावेळेस आपल्याला काही दिसत नाही. बघूया आजचा जो काही दुसरा दिवस असणार, दुसऱ्या दिवसामध्ये काय अपडेट येतो त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला विसरत नका मित्रांनो. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.